हाय नमस्कार मंडळी। नवरात्रानिमित्त मी एक सिरीज सुरू केलेली होती, ती म्हणजे बखर एका साडीची ही सिरीज मागेच सुरू केलेली होती, पण नवरात्रानिमित्त 9 रंग आणि 9 प्रांतांच्या वेगवेगळ्या प्रांतांच्या साड्या त्यांची असणारी खासियत ही बखर एका साडीची मध्ये मी सांगत होते। त्याबरोबर एक कडी जोडलेली होती, ती म्हणजे एका कवयित्रीची कविता, 9 कवयित्रींच्या कविता सादर केल्या। तर आज ह्या सगळ्या सिरीज मधला आजचा आहे शेवटचा भाग। आजची साडी आहे महाराष्ट्राची आन बान शान असलेली पैठणी साडी। पैठणी साडी हे जे आहे हे महावस्त्र आहे, हे राजवस्त्र आहे। पैठणी साडीला साड्यांची महाराणी असं म्हणतात। पैठणी साडीचा उगम हा पैठण शहरामध्ये, म्हणूनच त्याला नाव पडलं पैठणी साडी। पैठणी साडीचा उगम हा पैठण शहरात झाला। साधारण शालिवाहन राज्य जेव्हा होतं, शालिवाहन शक होतं, तेव्हापासून म्हणजे 2000 वर्षांचा जुना असा इतिहास आहे या साडीला। त्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी याने ह्या सगळ्या साडीला, या साडीच्या विणकामाला, या व्यवसायाला चालना दिली। तर ह्या साडीचा इतिहास जो आहे हा खूप जुना आहे। पैठणला प्रतिष्ठान असंही म्हणायचे, त्यावरनं अपभ्रंश होऊन त्याचं नाव पुढे पैठण असं झालं। पैठण ही एकनाथांची नगरी, पैठण ही संतांची भूमी। महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी हे सुद्धा पैठणला काही काळ वास्तव्याला होते। तर असं हे पैठणची जी नगरी आहे हिला अतिशय मोठी अशी वैभवशाली ऐतिहासिक अशी परंपरा आहे। तेव्हा पैठणची जी साडी आहे ती सुद्धा अशीच वैभवशाली, राजशी आणि राजेशाही अशी राजस वस्त्र असणारी अशी साडी आहे। पैठणची साडी ही जी पैठणी आहे तर ही देवी अंबाबाईला नेसवतात। शिवाय ती सप्तशृंगी गडावरती सुद्धा ह्या साड्या जातात, देवीला नेसवल्या जातात। सप्तशृंगी गडावरच्या देवीला 11 वार साडी लागते आणि ह्या सुद्धा साड्या मी प्रसादाच्या, देवी प्रसादाच्या गोळा केलेल्या आहेत। त्यामुळे मला ह्या पैठणी साडीबद्दल अतिशय कौतुक आहे, अप्रूप आहे, उत्सुकता आहे। तर हे पैठण शहरामध्ये तर ह्या साड्या होतातच, त्याला GI टॅग आहेच, कारण त्या शहरावरनं ते नाव पडलेलं आहे पैठणी। तसंच या सगळ्यात महत्त्वाचं, ह्या साड्या जास्तीत जास्त ह्या येवला या ठिकाणी होतात। कारण पैठणच्या ज्या साड्या होत्या ह्या पूर्वीचा याचा जो इतिहास आहे तर ह्या सुती आणि रेशमी आणि अस्सल जो जरी नाही म्हणजे सोन्याच्या जरीने ह्या साड्या विणल्या जात होत्या। ह्याचा व्यापार हा रोमन आणि इटली, रोमन साम्राज्यापर्यंत असा पसरलेला होता। हा जो सगळा व्यापार चालायचा ना, तर ते आपल्याकडनं पैठणीचं रेशीम घ्यायचे, म्हणजे पैठण्या घ्यायचे आणि त्या बदल्यामध्ये ते आपल्याला सोनं द्यायचे। अशा पद्धतीचा हा व्यापार चालायचा। त्यामुळे पैठण नगरीमध्ये अतिशय सुबत्ता होती, भरपूर पैसा होता। सोनं, माणिक, मोती असं सगळं भरपूर असं असणारं असं राजघराणं होतं हे। पण मधल्या काळामध्ये पैठणी ही लयाला गेली आणि जसं जसं निजामशाही आली तर निजामशाहीच्या काळामध्ये या पैठणी व्यवसायाला उतरती कळा लागली। आणि मग अशा वेळेला माधवराव पेशवे यांनी पुन्हा एकदा पैठणच्या कारागीर बरेचसे विस्थापित झाले, बऱ्याच कारागिरांना तिथून त्यांचं बळजबरीने स्थलांतर करण्यात आलं। तर माधवराव पेशवे यांनी या काही कारागिरांना आणून येवला इथे वसवलं। तरीही येवल्याच्या पैठणीला जवळपास 300-350 वर्षांचा इतिहास आहे। येवल्याची पैठणी ही सुद्धा अतिशय सुंदर असते। तर ह्या ज्या पैठण्या असतात ना ह्या खूप सुंदर दिसतात, झुळझुळ अशा असतात। याची खासियत काय असते माहिती का? तर ह्याचा काठ किंवा पदर जो असतो तो समोरच्या बाजूने जसा दिसतो तसाच मागच्या बाजूने असतो। त्यातला समोरची आणि मागची बाजू ही इतकी व्यवस्थित विणलेली असते, इतकी पक्की विणलेली असते की त्याचे धागे अजिबात लूज नसतात। त्यामुळे अस्सल पैठणी जर ओळखायची असेल तर ती अशी हातमागावरची पैठणी आहे का हे ओळखण्यासाठी त्याची बाजू उलटी करून बघायची असते। तर ह्या काही साड्या ह्या धुपछाव रंगामध्ये असतात, काही साड्या ह्या पूर्ण एकाच रंगामध्ये असायच्या। पूर्वीच्या काळी जी पैठणी मिळायची ती फक्त मोरपिशी रंगाची असायची, बरं का, तुम्हाला माहिती म्हणून सांगते। त्यानंतर ह्या पैठणीमध्ये बरेच वेगवेगळे रंग हे अस्तित्वात आले, कारण हा जो व्यापार व्हायचा
तर ह्या व्यापारामध्ये तिकडचे जे सगळे युरोपियन लोक होते त्यांना या साडीबद्दल अतिशय उत्सुकता होती. ब्रिटिश एअरवेजच्या 2000 सालच्या सगळ्या ह्याच्यावरती तिकिटांपासून तर त्यांच्या लोगोपासून सगळ्यावरती पैठणीचं चिन्ह काढलं गेलेलं होतं. इतकं पैठणीबद्दलची अप्रूप उत्सुकता सगळ्यांना आहे. तर ह्या 1980 पासून साधारण महाराष्ट्र सरकारने येवल्यामध्ये पैठणी विणणारे जे कारागीर आहेत तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले, क्लस्टर सेंटर सुरू केले, ज्यातनं हे प्रशिक्षित कारागीर ह्या पैठण्या आता विणतात. तर अशा पद्धतीने ह्या व्यवसायाला पुन्हा एकदा चालना मिळाली. तर ही जी महाराष्ट्राची आणबाण शान असलेली पैठणी आहे ना, ही प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं आणि ह्या प्रत्येक स्त्रीच्या स्वप्नाला हवा देण्याचं काम मात्र भाऊजींनी केलं. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा असं म्हणत आदेश भाऊजी सगळ्या बायकांच्या दारोदारी हजर झाले आणि बायकांना पैठणीचं स्वप्न पुन्हा एकदा आदेश भाऊजींनी दाखवलं. त्यामुळे या इतिहासामध्ये आदेश भाऊजींचं नाव सुद्धा येणं साहजिकच आहे. तर ही जी पैठणी आहे ना, ही अतिशय सुंदर दिसते. सगळ्या स्त्रियांना मनोमन आपल्याकडे एक तरी पैठणी असावी असं स्वप्न असतं आणि ते स्वप्न होम मिनिस्टरच्या निमित्ताने बायकांचं बऱ्यापैकी साकार झालं. आणि ज्यांच्या आवाक्यामध्ये पूर्वी पैठण्या नव्हत्या त्या बायकांनी पैसे जमवून त्याच्या भिशी काढून त्याच्या बद्दलचे बचत करून आणि मग ह्या साड्यांना म्हणजे या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्याचं काम केलं. बऱ्याच साड्यांनी बऱ्याच बायकांनी पैसे जमवून या पैठण्या साड्या घेतल्या. त्यामुळे महाराष्ट्राची जी राजवस्त्र आहे महाराष्ट्राचं तर ती पैठणी ही घरोघरी अशा पद्धतीने पोहोचली. आज प्रत्येक बाईकडे किमान एक तरी पैठणी असतेच आणि नसेल तर तिच्या मनात तेवढी इच्छा तरी असतेच की मी एक तरी पैठणी घेईल लाईफमध्ये किंवा माझ्या मुलीला मी एक तरी पैठणी देईल. तर अशा पद्धतीने पैठणीची ही जी कथा आहे ना, ही अशीच मस्त अखंड पुढे चालू आहे. तर मला ह्या सगळ्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं, अप्रूप वाटतं. मला खूप आवडतात पैठणी साड्या. मी आज नेसलेली ही जी पैठणी साडी आहे ना, ही अशी जांभळट गुलबक्षी काठांची अशी साडी आहे, धुपछाव रंगाची आहे. ही साडी आहे, ह्याच्यावरती कुईरी बुट्टे आहेत है ना, हा कुईरी बुट्टे आहेत. तुम्ही ना ट्राय ऑन शेवटपर्यंत बघा बरं का, त्यामध्ये तुम्हाला साडी पूर्ण पाहायला मिळते. म्हणून मी रोज सांगत असते. आणि आज ह्या सगळ्या सिरीजचा शेवटचा भाग आहे आणि तेव्हा मला असं वाटलं की ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची उत्सुकतेची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी असेल ती म्हणजे पैठणी, कारण ही आपली महाराष्ट्राची शान आहे. म्हणून आजची ही सिरीज मी मधला शेवटचा भाग हा पैठणीचा ठेवलेला आहे. तर याच्यावरती कुंडी मोर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पदर असतात, त्यावरनं त्या पैठणीला नावं पडतात. तर ही जी आहे ही कुंडी मोर पैठणी आहे. कुंडीवरती बसलेले मोर आहेत, वरती त्याला कमळ आहे. कमळ असतात, काही कुंडी मोर असतात, काही मुनिया असतात, बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातले मला सगळे काही सांगता येणार नाही कारण त्या ह्याच्यावरती पदरावरती आणि बुट्ट्यांवरती ह्याचे हे असतात. कधी 11 मोर असतात, कधी वेगवेगळे असे प्रकार असतात त्याचे. तर हा जो पदर आहे हा टिश्यू अशा प्रकारामध्ये आहे. हा जो सिल्क दिसतंय ना तुम्हाला, हे असं चमकदार थोडंसं ब्राउनिश असं दिसणारं सिल्क आहे. तर हा टिश्यू पदर आहे, ह्याच्यावरती मोर बसलेले आहेत आणि हा सगळा रंग जो आहे हा असा जांभळट गुलाबी, त्याला गुलबक्षी काठ आहे. तुम्हाला लहानपणी गुलाबाईच्या वेळेला गुलबक्षीचे फुलं आपण सगळ्याजणी आणायचो तर ते आठवत असेल. तर हे गुलबक्षी अशा रंगाचे काठ आहेत. हा रंग खूप राजस दिसतो. तर ही जी पैठणी आहे ना, ही मला सर्वांगी पैठणी इथून गोपाल आणि प्रणोतीने क्षितिजच्या म्हणजे माझ्या भाच्याच्या मुंजीसाठी घेतलेली होती. त्यामुळे माझ्याकडे ह्या रंगाची पैठणी झाली. मला खूप आवडते ही पैठणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या कौतुकाने मला ही पैठणी दिली आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल अतिशय जास्त अप्रूप आहे. त्यामुळे गोपाल प्रणोतीला परत एकदा थँक्यू. आणि मी साड्यांचा व्हिडिओ केला होता, माझ्याकडच्या असणाऱ्या साड्यांचं कलेक्शन. ते जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. त्या व्हिडिओची लिंक इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. त्यामुळे जाऊन बघा की कोणत्या कोणत्या साड्या आहेत, मी नंतर काय काय गोळा केलेले. तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असते ना, त्यामुळे मी ते लिंक प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते. अस्सल पैठणी प्युअर सिल्कच्या साडीची लिंक मला देता येणार नाही कारण ही मी बाजारातनं घेतलेली आहे. त्यामुळे ह्याची लिंक देता येणार नाही. तुम्ही सगळ्याजणी तुमच्या गावामध्ये ज्या कोणत्या पैठणीचे ह्याचे दुकानं असतील तर तिथून ह्या साड्या घेऊ शकता. फक्त मी कशी ओळखायची ते तुम्हाला सांगू शकते की अस्सल पैठणी हातमागावरची कशी ओळखायची. कारण
सध्या मशीन पैठणीचा खूपच जमाना आहे, पण तरीही एक तरी हातमागावरची पैठणी आपल्याकडे असली पाहिजे, कारण ह्या हातमागाच्या वरच्या ज्या पैठण्या असतात ना, तर ह्या खूप रिच असतात. ह्या आपल्या जवळचा एक अनमोल ठेवा असतो, जणू काही ते स्त्रीधन असतं. तर ही असली पाहिजे आणि ह्या सगळ्या उद्योगाला चालना आपण दिली पाहिजे, कारण हा महाराष्ट्र सरकारचा उद्योग आहे आणि इतके सगळे छान कुशल कारागीर आपल्याकडे आहेत येवला या ठिकाणी. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे. ह्यातले भांडके असे जे हे आहेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, कारण ह्या सगळ्याची दखल ही पूर्ण जगभर घेतली जाते पैठणीची. त्यामुळे या पैठणीचं कौतुक आहे. देवीला सुद्धा हीच साडी नेसवली जाते. तर ज्या कोणी मैत्रिणी मला बऱ्याच जणी अशा भेटतात, सांगतात की आम्ही ना साडी नेसत नाही, आम्ही साडी नेसत नाही, साडी नेसायचा घोळच खूप जास्त असतो. तर त्यामुळे आजचा हा भाग करणं मला खूप गरजेचा वाटला की साडी नेसत नाही असं प्रत्येक जणीचं म्हणणं असतं की आम्हाला साडी नेसायला वेळच नसतो, पण प्रत्येकीने एकदा आपल्या कपाटाकडे वळून बघावं आणि मग मला सांगावं की खरंच तुमच्याकडे साड्या नाही आहेत का. मग त्या नेसण्यासाठी आपण निमित्त कसलं शोधत असतो. बऱ्याच जणी ह्या सणावाराला तरी निदान साड्या नेसतात. मंदिरात जाताना आवर्जून आपण साडी नेसली पाहिजे. कुठल्याही फंक्शन्सला जाताना, मंदिरात जाताना तिथे तुम्ही जीन्स टॉपवरती गेलात तर ते कसं दिसतं. मी तुम्हाला बाकी कोणाचा नाही, माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी मुंबईला असताना एकदा जीन्स घालून आणि कुठल्या तरी मंदिरात गेले होते, तेव्हा मला प्रवेश नाकारला होता. तेव्हा माझं मन थोडंसं खट्टू झालं आणि मग मला असं लक्षात आलं की नाही, योग्य ठिकाणी योग्य पेहराव असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे मला त्याबद्दल आज तरी असं वाटतं की मंदिरात जाताना आपण साडी नेसून गेलं पाहिजे, कारण ती आपली संस्कृती आहे, ती आपली धरोहर आहे. ज्या मैत्रिणी म्हणतात ना की मी साडी नेसत नाही, साडी नेसत नाही, त्यांनी नक्की साडी नेसावी. त्यांना जमेल तशी नेसावी. त्यांना स्वतःला काय फील येतो, स्वतःला किती छान रुबाबदार मस्त असं हॉट सेक्सी वाटतं हे बघावं. कारण खरंच असं वाटतं की साडी नेसल्यावरती तुम्हाला एक स्पेशल फिलिंग स्वतःबद्दल राहतं. त्यामुळे साडी नेसावी, एन्जॉय करावी. साडी ही एन्जॉय करायची गोष्ट असते, त्याच्यात टेन्शन घेण्यासारखं काही नसतं. बायका बऱ्याच जणी टेन्शन घेतात साडी नेसल्यावरती मला नीट वावर करता येत नाही, वावरता येत नाही वगैरे. तेव्हा बघावं की आजूबाजूच्या कितीतरी बायका ह्या साडी नेसतात. साडी नेसून बायका गाडी चालवण्यापासून सगळे कामं करतात. त्यामुळे इतकी काही अडचण नसते. फक्त अडचण किंवा ती जो ब्लॉक असतो तो आपल्या मनात असतो. त्यामुळे असं मी वेगवेगळ्या कवयित्रींच्या कविता जेव्हा करते तेव्हा या साडी प्रकारामध्ये कविता सादर नाही केली तर काय मग त्यात अर्थ नाही का. तर आज अशीच मिनल अद्वैत हिची कविता तुमच्या सगळ्यांच्यासाठी सादर करते आहे. ह्या कडीमधली सगळ्या 9 कवयित्री आहेत, त्याच्याबरोबर मिनल अद्वैत हिची कविता तुमच्या सगळ्यांसाठी सादर करते आहे. साडीबद्दलची, अर्थातच साडीबद्दलची. तर ऐका हा सगळ्याजणी मन लावून ऐका. साडी. हल्ली मी साडी नेसत नाही, हल्ली मी साडी नेसत नाही, जुन्या भावना पुन्हा कुरवाळत नाही. कपाटातल्या साड्यांच्या ढिगाकडे बघून बसते शांत, कपाटातल्या साड्यांच्या ढिगाकडे बघून बसते शांत. पाऊल हल्ली घराबाहेर टाकण्या धजावत नाही, मग कपाटातून साड्यांचे गठ्ठे काढून साठवत राहते आठवणी मनातल्या मनात. तो रंग, तो गंध, तुझा हवा हवाचा स्पर्श, आठवत राहते सगळं, कुरवाळत राहते त्या साड्यांना तुला कुरवाळल्यासारखं. घडी उलट सुलट करून माझ्या आठवणींचं आयुष्य वाढवत राहते. साडीच्या धाग्यामधून विणू पाहते तुझ्या माझ्या नात्याचा गोफ. गोफ म्हणजे वीण असते ना, मग त्या साड्याच मला खुणावतात. चल जरा फिरून येऊ म्हणतात, चल जरा फिरून येऊ म्हणतात. मीही हुरळून जाऊन पटकन एक नेसून बघते, मीही हुरळून जाऊन पटकन एक नेसून बघते. त्याच कपाटासमोर, कपाटाच्या आरशासमोर स्वतःभोवती एक गिरकी घेऊन मुरडते कौतुकाने, न्याहाळत राहते रुपडं तुझी नजर लेऊन. त्याच कपाटासमोर, आरशासमोर स्वतःभोवती एक गिरकी घेऊन मुरडते, न्याहाळत राहते रुपडं तुझी नजर लेऊन. माझं आणि साडीचंही, माझं आणि साडीचंही. मिनल अद्वैत. तर अशी सगळ्या बायकांची व्यथा असते. खूप सगळ्यांना साड्या ह्या आवडतात. फक्त भारतीयच बायकांना नाही तर परदेशातल्या बायकांना सुद्धा या साडीची
क्रेज आहे, आवड आहे, हौस आहे. त्यामुळे परदेशी बायका सुद्धा इकडे आल्या, भारतामध्ये कधी आल्या टुरिस्ट म्हणून तर आवर्जून साड्या खरेदी करतात. आणि पैठण्यांना जगभर मागणी असते. त्यामुळे येवल्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणी येतात. पैठण या भागामध्ये बऱ्याच जणी येतात पैठणी खरेदी करण्यासाठी. औरंगाबाद भागात येतात पैठणी खरेदी करण्यासाठी. कारण पैठणीची क्रेज ही होती, आहे आणि राहणार. प्रत्येक मुलीच्या मनामध्ये पैठणीबद्दलची अशी क्रेज ही कायम राहणार. त्यामुळे आज ह्या बखर एका साडीची मधली नवरात्रातली ही सिरीज मधला आजचा शेवटचा भाग केलाय. तुम्ही समजाल की सगळी सिरीजच संपवली आहे. तर तुम्हाला जर अजूनही उत्सुकता असेल तर माझ्या या मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि जर तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि केलं नसेल तर प्लीज करा. तेवढाच मला सपोर्ट होईल, माझा आनंद वाढेल आणि तुमची ही सगळ्यांची उत्सुकता अशीच कायम राहो. परत एकदा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओज सहित. धन्यवाद मनापासून. मिनल अद्वैत. सगळ्यांना नवरात्राच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.